मार्च 2020 ते ऑगस्ट 2020च्या दरम्यान आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील राहणार बेलगाव, राज्य कर्नाटक याने शेअर मार्केटमधील त्याच्या ॲक्युमेन व गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवून ते त्यामधील ब्रोकर असल्याचे सांगून गॅरंटेड रिटर्न या तत्वावर 4% दराने दरमहा परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी माजी सैनिक संजय भिन्नर व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून एकूण 1,38,50,000 रुपये एवढी रकमेची फसवणूक केली म्हणून देवळाली कॅम्प पोलीस ठाणेसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 व 4 प्रमाणे 18 मार्च 2023 रोजी गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर करत आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार हे माजी सैनिक असून त्यांची फसवणूक झाल्याबाबतच्या गुन्ह्याचा संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आढावा घेऊन गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करून पुढील तपास करण्याबाबत प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस उपायुक्त यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्ह्यातील सराईत पांढरपेशीय गुन्हेगार यास अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते। त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांचा कोणताही सुगावा नसताना तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून आरोपी हा राज्य कर्नाटक, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात आपले अस्तित्व लपवून फिरस्ता असल्याबाबत माहिती काढून सध्या तो राज्य गोवा या ठिकाणी असून तो नेपाळ देशात पळून जाणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने 31 मार्च 2024 रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे हे पणजी राज्य गोवा या ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील वयवर्ष 42 राहणार बेळगाव, राज्य कर्नाटक यास इडन रॉक बिल्डिंग शांतिनेस चर्चजवळ पणजी गोवा या परिसरात सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले। त्याच्याकडून निरनिराळ्या कंपनीचे एकूण 7 मोबाईल फोन, अंदाजे किंमत 1,90,000 रुपये व पासपोर्ट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यास पुढील तपासाकामी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण।